काय करूया, सुरुवातीला ज्या अरिथमेटिक प्रोग्रेशन बद्दल ते बोलतायत, ज्याची m टर्म आहे, nth टर्म आहे, त्याची थोडीशी ओळख काय, लेट a बी द फर्स्ट टर्म and d be the common difference of given AP. जो अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्स आहे, अपूर्व व्हिडिओ चालू करा, तबसुम, आदिती, दिलेला जो अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्स आहे त्याची फर्स्ट टर्म ए मानली आणि कॉमन डिफरन्स डी मानला. हे सुरुवातीला आपण करतो प्रत्येक क्वेश्चन मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये m टर्म त्यांनी दिलेली आहे 1/n आणि n टर्म दिलेली आहे 1/m. बघा m आणि n मध्ये कसा फरक त्यांनी केलेला आहे. mth टर्म दिलेली आहे 1/n आणि nth टर्म त्यांनी दिलेली आहे 1/m. आपल्याला nth टर्मचा फॉर्म्युला माहिती आहे, a + n - 1 × d. तोच फॉर्म्युला आपल्याला इथे थोडक्यात nth टर्म म्हणजे an दिलेला आहे. चालेल, an = a + n - 1 × d ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 1/m. हे सेकंड इक्वेशन. आणि am = a + m - 1 × d ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/n. हे फर्स्ट इक्वेशन ठेवूया. दोन्ही इक्वेशन सॉल्व करायचे आणि कशाची व्हॅल्यू काढायची आहे, काय फाइंड करायचं ते बघूया. सम ऑफ mn टर्म, ते अगोदर आपण विचार करून ठेवूया की बघा हे nth टर्मचा फॉर्म्युला मी इथे लिहिला, पण जे विचारलंय त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलंय, शो दॅट सम ऑफ mnth टर्म, सम ऑफ nth टर्मचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + n - 1 × d. हा सम ऑफ n टर्मचा आहे, पण त्यांनी जे प्रूव्ह करायला सांगितलंय ती कोणती टर्म आहे, सम ऑफ mn टर्म. म्हणजेच Smn = mn/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + mn - 1 × d याची व्हॅल्यू त्यांनी फाइंड करायला सांगितली आहे, जी ही येते असं सांगितलंय. क्वेश्चन समजलं का बघा. सम ऑफ mn टर्म म्हणजे आपल्याला नक्की काय फाइंड करायचं आहे. आपल्याला सम ऑफ n टर्मचा अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला फॉर्म्युला माहिती आहे, n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + n - 1 × d. पण हे n टर्मच्या सम आल्या, विचारलंय किंवा प्रूव्ह करायला सांगितलंय mn टर्मच्या सम ऑफ mnth टर्म. mnth th नाही पाहिजे, mn टर्म्स पाहिजे रे, mn टर्म्स पाहिजे, th नाही पाहिजे ते. mn टर्मच्या समचा फॉर्म्युला येणार mn/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + mn - 1 × d. हे क्लिअर आहे. आपल्याला थोडक्यात शो दॅट करायला सांगितलंय, याची व्हॅल्यू 1/2 mn + 1 कुठल्या गावाला जायचंय एवढं अगोदर समजलं पाहिजे. याची व्हॅल्यू आपल्याला ही फाइंड करायची आहे, 1/2 इन ब्रॅकेट mn + 1. लक्षात ठेवा. आणि मग इकडे येऊया. थोडक्यात आपल्याला याची व्हॅल्यू ही कशी येईल बघा, लक्ष द्या. याची व्हॅल्यू Smn = mn/2 किंवा इथे कुठेतरी कॅल्क्युलेशन आपण बाजूला करूया. Smn जी फाइंड करायची आहे mn/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a + mn - 1 × d याची व्हॅल्यू ही आली पाहिजे. आणि ती कशी येईल तर या दोन इक्वेशनचा उपयोग करून. ती कशी करायची, उपयोग कसा करायचा, तर याच्यामध्ये कोण नाहीये जे प्रूव्ह करायचंय, त्याच्यामध्ये कोणती टर्म दिसत नाहीये, 1/2 mn + 1 प्रूव्ह करायचंय, याचा अर्थ कोण नाहीये याच्यामध्ये, तर a आणि d नाहीये. थोडक्यात मग या इक्वेशनचा उपयोग करून कशाची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची आहे,
तर ए आणि डी. थोडक्यात तुम्हाला इथे असं समजलं पाहिजे इक्वेशन बघूनच आपल्याला ए आणि डीच्या व्हॅल्यू याच्यावरून फाइंड करायचे आहेत. असंही ज्यावेळेस 2x + 3y + 5 = 0 किंवा = 5 आणि 7x - 3y किंवा 9y = 7 असं x आणि yच्या फॉर्ममध्ये दोन इक्वेशन्स असतात, त्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. त्यावेळेस कोणत्या व्हॅल्यू काढणं सहज इझी जातं, तर x आणि yच्या व्हॅल्यू. तेच काम करायचं आहे, फक्त x yच्या ऐवजी कुणाच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहेत ए आणि डीच्या. म्हणजे इक्वेशन सॉल्व्ह करून कशाची व्हॅल्यू काढायची आहे, ए आणि डीची. सगळ्यात सोपी पद्धत काय आहे, ए आणि डी फाइंड करायची. बघा लक्ष द्या, या इक्वेशनमध्ये ए प्लस आहे, या इक्वेशनमध्ये पण ए प्लस आहे. त्यामुळं सबट्रॅक्शन केल्याबरोबर ए मायनस ए कॅन्सल होईल. इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट करा, 2 मधून 1, तुम्हाला आवडेल ते. पण सबट्रॅक्शन केली की लगेच ए कॅन्सल होतं आहे आणि कशाची व्हॅल्यू मिळेल, डीची व्हॅल्यू मिळेल. डीची व्हॅल्यू परत एका इक्वेशनमध्ये या किंवा या कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकली की कशाची व्हॅल्यू मिळेल, एची व्हॅल्यू मिळेल. बघा सबट्रॅक्टिंग एका खाली एक लिहितो, नकोच हे मी स्टेटमेंट लिहित नाही. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 from 1 हे लिहा तुम्ही. मी इथे -an करतो, am मधून an सबट्रॅक्ट करतोय म्हणजेच a + n - 1 × d = 1/m सबट्रॅक्ट करतोय. सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करूया आणि इथे a - a कॅन्सल झाला. आता काय राहणार आहे बघा, मी हा d जो आहे तो कॉमन घेतो कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून. थोडक्यात मग इथे काय राहणार आहे, m - 1 - n - 1 इंटू ब्रॅकेटमध्ये d कॉमन घेतलेला = 1/n - 1/m. सबट्रॅक्शन लक्षात आली का बघा. आणि याच्या पुढची स्टेप मी इथे राईट साईडला करतो. ब्रॅकेट ओपन करूया. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -+1 होणार आहे. पाहिजे तर इथे खालच्या स्टेपमध्ये लिहितो, बघा लक्षात येते का. हा जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये m - 1 - n + 1 × d = इथे क्रॉस मल्टिप्लाय करूया m - n / mn. आणि मग इथे -1 + 1 कॅन्सल झाला म्हणजे इकडे कोणता फॅक्टर राहणार आहे, फक्त m - n. आणि मग इकडे सुद्धा कोणता फॅक्टर ऑलरेडी आहे, m - n. दोन्ही साईडचा m - n फॅक्टर काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. m - n अपॉन काय, mn. दोन्ही साईडचा m - n कॅन्सल झाल्यावर d ची व्हॅल्यू काय मिळेल, 1/mn. ही d ची व्हॅल्यू कुठे पुट करूया, इक्वेशन 1 मध्ये किंवा इक्वेशन 2 मध्ये. कशाची व्हॅल्यू मिळेल, a ची व्हॅल्यू. इक्वेशन 1 मध्ये घेऊया, a + m - 1 × d = काय, 1/n. याच्यामध्ये d ची व्हॅल्यू टाकायची आहे म्हणजेच a + m - 1 × 1/mn = काय, 1/n. आता काय करूया, सेपरेट करूया. 1/mn ने कोणाला मल्टिप्लाय करूया, m ला सुद्धा आणि 1 ला सुद्धा सेपरेट करूया. म्हणजेच a+ बघा हे लक्षात येते का, m × 1/mn म्हणजेच काय, m/mn मायनस 1 × 1/mn म्हणजे 1/mn = 1/n. mm कॅन्सल झालं, काय राहणार आहे, 1/n राहणार आहे. 1/n इकडे पण आहे म्हणजे 1/n दोन्ही साईडला कॅन्सल झाला. म्हणजे कोणता पार्ट राहिला, फक्त -1/mn. a = राईटला गेल्यानंतर 1/mn म्हणजे a ची व्हॅल्यू सुद्धा 1/mn आली आणि d ची व्हॅल्यू पण 1/mn आली. या a आणि d च्या व्हॅल्यू 1/mn आलेल्या काय करूया, तर जे प्रूव्ह करायला सांगितले त्याच्यामध्ये टाकूया, सम ऑफ mn टर्म्स. मग सम ऑफ mn टर्मचा फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे आपण, mn/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ऑफ a ची व्हॅल्यू आहे 1/mn प्लस mn - 1 इंटू d ची व्हॅल्यू पण 1/mn आहे. ब्रॅकेट कंप्लीट. काय करूया, 1/mn दोन्हीमधून बाहेर कॉमन घेऊया म्हणजेच mn/2 × 1/mn जर कॉमन येत असेल तर ब्रॅकेटमध्ये इथे फक्त 2 राहणार आहे प्लस हा ब्रॅकेट ओपन करूया, mn - 1 राहील आणि मग 2 - 1 किती, तर +1. इथे mn कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं, = 1/2 इन ब्रॅकेट mn + 1. हेच प्रूव्ह करायचं आहे का बघा,
हेन्स LHS इज इक्वल टू किंवा हेन्स प्रूव्ड एस ऑफ सम ऑफ MN टर्म्स. CBSE बोर्डला 2015 आणि 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनवरून तुम्हाला एवढी तर आयडिया नक्की येत असेल. तर बोर्ड एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क पाडणं सोपं नाही आहे. आणि जर बोर्डाची इच्छा असेल की तुमचे मार्क कुठेतरी गेले पाहिजेत, तर अवघड क्वेश्चन त्यांना टाकायचा आहे. तर कुठल्या टॉपिकमधला टाकणार? तर 2 ऑप्शन आहे त्यांच्याकडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन. कारण ते वर्ड प्रॉब्लेम असतात आणि मग यातला क्वेश्चन असा आला समोर की नक्की 100 आउट ऑफ 100 पाडणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळं मग हे क्वेश्चन असे महत्त्वाचे आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण जास्त वेळ दिलेला आहे. तसंच याच्यामध्ये पण व्हरायटी ऑफ क्वेश्चन भरपूर आहेत, ते पण आपण घेतोय. लिहून घ्या. परत सांगायची गरज आहे का? समजलेलं आहे का? हां, कोणाची इच्छा असेल तर, कळालं नसेल कोणता पार्ट परत रिपीट करायचा असेल तर सांगा. लिहून झालंय? लिहिताय? पटकन लिहून टाका. हे लॉट्समधले लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स किंवा मीडियम लेवलचे एक्झाम्पल होते. याच्यामध्ये आता काही क्वेश्चन अजून कंटिन्यू करूया आपण. एपीच थोडेफार एक्झाम्पल घेऊ आजचे दिवस. जे हॉट्समधले आहेत, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स म्हणतोय आपण त्याला, तुम्ही म्हणू शकता. थोडेसे हायर लेवलचे एक्झाम्पल घेऊ आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा राहिलेला पार्ट कधी रिव्हिजन करायची इच्छा झाली तर त्यामधले घेता येतील आपल्याला. बघा, एन AP consists of 37 terms. The sum of the 3 middlemost terms is the sum of the 3 middlemost terms is 225, and the sum of the last 3 terms is, and the sum of the last 3 terms is 429. Find the AP. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्सच विचारलाय त्यांनी. $37 टर्म्स आहेत टोटल.
काय करणार बघा, सुरुवात कुठून करायची, कशी करायची. A1 A2 A3 अशा जर 37 टर्म्स असतील, बघा, an AP consists of 37 terms. 37 स्टुडंट्स आहेत तुमच्या क्लासमध्ये समजा, आणि ते अशा सिक्वेन्समध्ये आहेत, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत, म्हणजेच कॉमन डिफरन्स सेम आहे. टोटल 37 टर्म्स असतील, 37 टर्म्स असतील, तर त्यांनी जे सांगितलं आहे, सम ऑफ द 3 मिडल मोस्ट टर्म्स given that sum of 3 middlemost terms is equal to 225. कशाची ॲडिशन 225 असणार सांगा, बरोबर मिडल टर्म 10 11 नाही 5 टर्म असतील तर त्यांच्यामधली मिडल मोस्ट टर्म कोणती, तर 2 टर्म इकडे 2 टर्म इकडे 4 टर्म झाल्या, म्हणजेच तिसरी टर्म मिडल मोस्ट टर्म. तिसरी म्हणतोय मी, इकडून मोजायचं आहे पहिल्या टर्म पासून, मग 37 टर्म्स आहेत. एकदम मिडलची टर्म कोणती असणार आहे, 18 इकडे आणि 18 इकडे, म्हणजे A19 ही मिडल टर्म आहे. A19 ही मिडल टर्म आहे, पण त्यांनी मिडल टर्म नाही दिली, त्यांनी सांगितले सम ऑफ 3 मिडल टर्म्स. मग 3 मिडल टर्म कोणते असणार आहेत, A18 असेल, A19 असेल आणि A20 असेल. आणि n टर्मचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी आपल्याकडे, A प्लस n-1 इंटू डी. आता A आणि D ची भाषा आणि ते सगळं नाही लिहित आता मी, कंटाळलो मी. तुम्ही स्टेटमेंट लिहा, लेट A बी द फर्स्ट टर्म अँड D बी द कॉमन डिफरन्स ऑफ द गिवन AP. आणि मग गिवन कंडिशन काय दिली, A18 प्लस A19 प्लस A20 ची व्हॅल्यू 225. म्हणजेच A18 काय येणार, A प्लस 17D, A प्लस 17D प्लस A19 काय, A प्लस 18D आणि 20 काय येणार आहे 20वी टर्म A प्लस 19D. आणि यांची ॲडिशन 225 असेल तर सॉल्व करून काय मिळेल आपल्याला, A आणि D च्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन मिळेल. दुसरं कसं मिळेल, तर त्यासाठी हे काहीतरी दिलेलं आहे, ते नंतर बघूया. अगोदर एक इक्वेशन A प्लस A किती 3A प्लस 17D प्लस 18D प्लस 19D. 17 17 3 किती 54 का, 54 प्लस 1 55 56 57. ॲडिशन किती आली 17 18 19 ची, 51. काय पण 17 3 51 52 53 54. 54D बरोबर 225. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 ADच्या फॉर्ममध्ये कसं आलं कळलं का बघा. आणि मग इक्वेशन 2 कसं येणार, 2 इक्वेशन आल्याशिवाय A आणि D कसा मिळणार, तर दुसऱ्या इक्वेशनसाठी त्यांनी सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429 दिले. गिवन दॅट डायरेक्टली तो शेवटच्या 3 टर्म कोणत्या, 37 म्हणजे A36 आणि A35. म्हणजेच A35 प्लस A36 प्लस A37 इज इक्वल टू 429. आणि मग A35 काय येणार, A प्लस 30 एक कमी D प्लस हा A35 A प्लस 35D आणि A प्लस 36D. सॉल्व करा, 429 सॉल्व करून A प्लस A म्हणजेच 3A येणार. ॲक्च्युली इथे ना इक्वेशन 1 मी जे दिलं ना ते शक्य असेल तर सिंपल फॉर्ममध्ये अजून सिम्प्लिफाय करूया. मला वाटतं 3 ने डिवाइड होतं आहे. इथे A येणार प्लस इथे
17 का इज इक्वल टू नाही 18 का 18 54ला 3 ने डिवाइड केला आणि 225ला 3 ने डिवाइड केलं तर चालेल का 75 बरोबर आहे का. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे जरा जास्त छान दिसतंय. a + 18d इज इक्वल टू 75. आणि मग इथे पण a + a + a 3a प्लस 34d 35d आणि 36d 34 + 30 30 30 30 किती 90 90 + 4 + 5 + 6 किती 6 आणि 4 10 90 100 105 105d इज इक्वल टू 429. याला सुद्धा 3 ने डिवाइड होतंय असं वाटतंय मला. 3 1 जा 3 म्हणजे a येणार. इथे 3 3 जा 9 आणि 3 5 जा 15 35d बरोबर आहे का. 3 5 जा 15 आणि इज इक्वल टू राईट साईडला 3 1 जा 3 3 4 जा 12. इक्वेशन 2 इक्वेशन 1 आणि 2 चे सबट्रॅक्शन करा. इक्वेशन 2 - 1 करूया का 1 - 2. इथे a तर कॅन्सल होत आहे म्हणजे 2 - 1 करूया. म्हणजेच मी इथेच लगेच 2 आहे ऑलरेडी. सबट्रॅक्शन a + 18d इज इक्वल टू 75. इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर साईन चेंज करूया आणि a कॅन्सल होईल. d ची व्हॅल्यू मिळेल. आलेली d ची व्हॅल्यू इक्वेशन 1 2 कुठल्या आवडतं त्याच्यामध्ये टाका. आणि मग 18 20 30 15 17 17d बरोबर आहे का बघा. इज इक्वल टू 75 मायनस केले तर 25 + 43 किती 68 बरोबर आहे का. आणि मग d 4 जा बरोबर. म्हणजे d ची व्हॅल्यू काय मिळेल 4 17 ने डिवाइड केल्यावर. आणि ही d ची व्हॅल्यू कुठे पुट करूया इन इक्वेशन 1 1 मध्ये टाकूया 2 मध्ये टाका कुठेही टाका पण d फाइंड करा. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये d ची आलेली व्हॅल्यू इथे पुट करतो मी. इक्वेशन 1 काय a + 18d इज इक्वल टू 75 आणि मग a + 18 × 4 इज इक्वल टू 75. म्हणजेच a इज इक्वल टू 75 मायनस 18 4 जा किती 18 2 36 2 72 बरोबर आहे का. आणि मग a इज इक्वल टू 3 बरोबर आहे का. a आणि d आला म्हणजे सिक्वेन्स कळला आपल्याला. आणि मग सिक्वेन्स AP मधला कसा येणार तर फर्स्ट टर्म काय therefore given required AP म्हणूया. AP is अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला सिक्वेन्स फर्स्ट टर्म 3 आहे. कॉमन डिफरन्स 4 आहे म्हणजे 4 ॲड करत जायचं. 3 + 4 7 7 + 4 11 अँड सो ऑन. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सदितसावी टर्म तुम्हाला काढायची असेल लिहायची असेल तर लिहा. मला नाही लिहायची म्हणून मी डॉट 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 लिहिला. 3 7 11 15 4 ॲड करत जा. अजून एक टर्म लिहितो पाहिजे तर कोण कोण ॲब्सेंट आहे. अपूर्व आहे, प्रीती आहे, अदिती, सानिका, आर्यन, अनुष्का, रणवीर आणि तबस्सुम आहे. आणि मग राशी नाही आहे. नबीलाने मेसेज केला होता आजपासून जॉईन होणार. नबीला नाही आहे म्हणजे हां. फाइंड द
एवढा एक क्वेश्चन घेऊया म्हणजे आपण ब्रेक देऊन पुढे. फाइंड द सम ऑफ ऑल 11 टर्म्स. फाइंड द सम of all 11 terms of an AP whose 11 terms of an AP whose middlemost term is 30. सुरुवात कुठून करायची, काय करायचं बघा. क्वेश्चन लिहा, क्वेश्चनवर विचार करा. आपण लॉट्स मधल्या एक्झाम्पल मध्येच बघितलं, क्वेश्चन मोठा आहे म्हणजे अवघड आहे नाही, क्वेश्चन लहान आहे म्हणजे सोपा आहे नाही. क्वेश्चनच्या साईजवरून असं काही ठरवता येणार नाही आपल्याला. पण असं पण नाही की हा क्वेश्चन खूपच विचित्र आहे, सिंपल आहे. सम ऑफ 11 टर्म्स म्हणजेच काय विचारलंय, एस एनचा सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला, एन टर्मचा फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. आणि मग सम ऑफ 11 टर्म्स इथे नको, इकडेच घेतो. सम ऑफ 11 टर्म्स इज इक्वल टू 11/2 इन ब्रॅकेट. कशाची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे सम ऑफ 11 टर्म्स फाइंड करता येईल. तर ट्वाइस ए प्लस 11-1 इंटू डी. म्हणजे अपूर्वने आन्सर दिले का, काहीतरी आवाज आला. 2a प्लस 10d. अपूर्व सांगा उत्तर, काय सांगताय. 330. बघा क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. ॲक्च्युली अवघड नाही आहे, त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे जी लक्षात आली पाहिजे. आपण जनरली काय करणार, मिडल मोस्ट टर्म. किती टर्म आहेत टोटल, 11. 11 टर्ममध्ये आपले 11 स्टुडंट असे लाईनमध्ये उभे गेले. तर मधला जो आहे तो कितवा स्टुडंट असणार आहे, मिडल टर्म म्हणजे A1, A2, A3 आणि मग असे 11 आहेत A11. म्हणजे मिडल मोस्ट टर्म कोणती असणार आहे, इकडे 6 इकडे 6 गेले म्हणजेच कितवी टर्म मिडल असणार आहे. नाही 6 कुठे, काय पण काय सांगताय. 11 आहेत ना, म्हणजे इकडे 5 गेले इकडे 5 गेले म्हणजेच A6 ही कोणती असणार आहे टर्म, मिडल मोस्ट टर्म. आणि जी काय दिलेली आहे 30 दिलेली आहे. म्हणजे फ्रॉम गिवन कंडिशन, किंवा सारखं ते फ्रॉम नको, डायरेक्ट आपण कंडिशन लिहूया छोटी म्हणून. फॉर अ गिवन AP of 11 terms A6 ही मिडल मोस्ट टर्म आहे. म्हणजेच A6 किती दिलाय, 30 दिलाय. आणि A6 चा फॉर्म्युला काय आहे, AN चा फॉर्म्युला आहे A प्लस n-1 इंटू डी. A6 येणार 6-1 म्हणजे 5d. म्हणजेच A प्लस 5d इज इक्वल टू 30 दिलंय. बस ह्या इक्वेशनचा उपयोग करायचा आहे आणि कशाची व्हॅल्यू काढायची याची. आता याच्यामध्ये हे इक्वेशन आणि कुठलं तरी ए आणि डीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन असतं, त्यांनी जर कंडिशन दिली असती, प्रश्नामध्ये दुसरी कंडिशनच दिलेली नाहीये, पण दिली असती तर मग हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले असते, एडीच्या व्हॅल्यू काढल्या असत्या आणि इथे टाकल्या असत्या. सगळ्यात सोपं काम. पण गंमत अशी आहे की एडीच्या व्हॅल्यू काढायला दुसरी कंडिशनच नाही दिली. मग काय करायचं, दिलेल्या एकाच कंडिशनवरून ही आलेली व्हॅल्यू इथे कशी टाकता येईल त्याचा विचार करायचा. याच्यामधून 2 कॉमन घेऊया. 11/2 इन ब्रॅकेट 2 कॉमन घेतल्यावर आतमध्ये a प्लस 5dच राहणार आहे.
आणि त्याचीच व्हॅल्यू 30 आहे म्हणून 2 कॅन्सल झाला. 11 इंटू 30 a प्लस 5d ची फ्रॉम इक्वेशन 1 लिहा आणि मग 330.